काहीच घेणं देणं नाही मला एवढं पैसे कमवून काही करायचं नाही पुढं. मला 2 भाकरी खाण्यासाठी एवढं कमवतो मी. मला लय अवघड वाटतंय. माझ्या मनात आलं धडधड चॅनल उडून टाकेन मी, एकही पाहणार नाही. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? मजेतच असाल नव. आपला सण येतोय, सण शिमगा येतोय, शिमगा ना 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 चल 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 चला नाचायला, लक्ष दे. हा, नव शिमगा येतोय, गावाला चालली की नाही? मी तर बाबा चाललोय गावाला पालखी नाचवायला. हा, बाकी कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुमचं कोणतं गाव आहे ते. हा, तर आज मी ज्या जोडप्याबद्दल बोलणार आहे ना, त्या जोडप्यामध्ये ना त्याची बायको त्याला साथच देत नाही. एकटाच बिचारा संसाराचा गाडा काय तो ओढतोय. जरा सुद्धा त्या बायकोची इम्प्रूव्हमेंट नाही. म्हणजे थोडा काय बोलला की लगेच रडायला सुरुवात तिची. म्हणून म्हटलं बाबा ह्यांच्या संसाराचा गाडा मीच तोडूनच टाकतो. चॅनलचा इंट्रो असा ठेवलाय जसा कायच्या बना आता सिरियलच चालू होणार आहे. पडंग प्रकाश पडंग आता का नाही पडणार? ज्या भन खराच नव, ही सिरियलच चालू झाली. सुरुवातच रडण्यापासून आहे ना. मारलान बिरलान नाही ना तुला त्या आकर्मशानी? हा, काय म्हणतोय मी? अरे अरे अरे, ते लहान लेकरू बघा ते लहान लेकरू मम्मीचं डोलं पुसतंय. पण मम्मीला काय झाला रडायला? सोशल मीडियावर एवढं येतो, थोडं काहीतरी कर. मी नाही म्हणत पूर्ण कर म्हणून, थोडं साथ दे. सोशल मीडियावर ही काही करत नाही म्हणून हा तिला वराडतोय आणि ही रडते. मला वाटलं का काय हाना माऱ्या झाल्या की काय, मस्त मारा माऱ्या. जग कुठं चाललं, कुठं जरा बी काहीच घेणं देणं नाही आपल्याला त्याचं. नव जगाशी काय घेणा देणं आहे तिला? नव तिला तिचा घर बरा आणि तिची मुला बरी. तू जगाचा विचार करीत बस. उठलं की स्वयंपाक लेकर घर, स्वयंपाक लेकर घर. अरे पर ती घर तर नीट ठेवत असेल ना? घर बी तर आवरलेलं नाही, सारा हिरपारी राडच पडलेलं आहे. घर पण नीट ठेवत नाही काय? काहीच करत नाही ही बया. मग करते काय? फक्त रडता येतं काय? इम्प्रूव्हमेंट करायचा विषयच नाहीये. अरे बाबा करेल ती इम्प्रूव्हमेंट का ती फिम्प्रूव्हमेंट ती. अरे त्या बिचाऱ्या वहिनी रडता येईल तिला गप समजवण्याच्या ऐवजी, शांत नीट बसून समजवण्याच्या ऐवजी हा तिच्या जवळ मस्तपैकी कॅमेरा घेऊन तिला ओरडतोय. कशी बोलणार ती सगळ्यांच्या समोर? शांतच बसणार ना? हे लव व्हिडिओ बनवतायत, संसार करतायत. मला त्रास होतो कोमल या गोष्टीचा, माहितीये का? त्रास होतो म्हणून मी बोलतो. नव तुला त्रास होतोय ना, मग बिंदास बोल ना तिच्याशी. मला काय घ्याना द्याना नाही. पण तू ह्या व्हिडिओ काढून युट्यूबवरती टाकतोयस ना, म्हणून मला पण त्रास होतोय. तुमचा ज्या काय हाय त्या कुठल्या तरी खोलीच्या कोपऱ्यात जाऊन एकांतामध्ये बोला. पण त्या नाही, ह्याची व्हिडिओ काढून तुम्हाला युट्यूबवरती टाकायची आहे का? पैसा पाहिजे ना. मिलीज हो काय आखरीत करतात हे काय माहिती. 3 दिवसापूर्वी तुला स्टोरी टाकायला सांगितलं इंस्टाला, त्या नेट टाकल्या. ते कोमल की रेसिपी हिंदी चॅनल चालू केलं, त्यावर एखादी रेसिपी, बाबा ही रेसिपी आपण बनवून दाखवू. अरे एवढं तरी येऊ म्हण मला. अरे पण तिला त्यातला काही येतच नसेल तर ती तरी काय करील? मसनावटा. वाईट वाटतं या गोष्टीचं. एकटाच कसा गाडा वाढायला लागलो. अरे मसनावट्या नको ओढू. काय तो संसाराचा गाडा, काय तो फिडा, काय बिचारी ती तरी काय करील? त्या मुलांकडे लक्ष देईल का? घराकडे लक्ष देईल का? तुझ्या जगाकडे लक्ष देईल? दिवसभर ह्या दुकानात जाय त्या प्रमोशनला, त्या दुकानात जाय प्रमोशनला. एवढं करून बी हे घरी या, व्लॉग घ्या, हे शूट करा, ते अपलोड करा, ते एडिटिंग करा. काय लावलंय माझ्या जिंदगीत, काय चाललंय माझं मला कळाय ना. एवढाच आहे ना, मग घरात कामोली बाई ठेव. मग तुझी बायको ना सगळा करील. स्टोऱ्या फिऱ्या टाकील, जगाचा विचार करीत बसील, रेसिपीची व्हिडिओ बनवील. काय ती अनिकेत आज काय हवं? मग तुझी बायको पण तसा बोलील की ओम आज काय हवा? हे लिव्स हवं काय एक एक करतात ना, ही काय माहिती. स्वतःला 15 दिवसापासून खोकलाय, सांगितलं मला दवाखान्यात घेऊन चला म्हणून. म्हणले नाही का मी स्वतःकडे तरी ध्यान दे बाबा. नाही ह्या एकदम बरोबर आहे तुझा. तिचा लक्ष जगाकडे नाही, घराकडे नाही, पण निदान स्वतःकडे लक्ष असलं पाहिजे ना. 15 दिवस खोकला आहे, डॉक्टरकडे जाऊन यायचं ना. पण त्या नाही, तिचा लक्ष कुठं आहे? समोर नुसता असा. काय समोर काय वाढून ठेवलाय काय कुणी? काय बघतायत? ओ वहिनी इकडं बघा, इकडं बघा, इकडं बघा. ओ इकडं काय समोर वाढून ठेवलाय काय माहिती. हा नवरा तुमचा एकटाच बोंब बोलतोय ना. ते पण नाही. ते लहान लेकरू बघा रे, ते लहान लेकरू सांगतंय की पप्पाला सॉरी बोला. त्या लहान लेकरूला समजतंय पण ह्या बायला समजत नाही. काय बिनसलाय काय माहिती. नाही तर मी हे चॅनल बंद करून टाकतो, मग काहीच घेणं देणं नाही मला. हो तिच्या आईला एकदा चना बंद करून टाक. नाही तो वैताग, नाही तो वनवास. थोडं काही बोललं की रडत बसायचं, 4 घंटे रडत बसायचं. स्ट्रॉंग बन जरा, 4 शब्द बोलत जाय, रडून काही होत नाही. होता व्ह्यूज भेटतात. करणार का इम्प्रूव्हमेंट?
शिकणार आहेस का तू? नव बोल ना, करन मी इम्प्रूव्हमेंट, शिकन मी. नव तुला हिला बोलायला काय जात आहे ना, मला तेच समजत नाही. काय तुझी दात खेळी बसली का काय ग? मला सांग तसं स्पष्ट काय तर, रडू नको नुसतं. करायचंय का? हा करायचंय, बोला. का बंद करायचंय? हो वहिनी, हो कोमल बोलतोय वहिनी कोमल बोला. मी. हो हो म्हणा, करायचे इम्प्रूव्हमेंट. नवा बोला, कोमल. हिला बोलायला काही जात आहे. बोला की. थोडं पप्पा ताई आणि पप्पा खुश होते. पप्पा तुझ्याकडे जेवण घेते. ते लहान लेकरू कधीपासून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. किती हुशार आहे ते लहान लेकरू. बघा नव किती हुशार आहे. हा पण ह्या बाईला काही समजतच नाही. त्या लहान लेकरूचा ना जरा खा खा ते, खा ते. काहीच नाही. प्लेटनी दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा. दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा. दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा. दिनारा दिनजारा. करणार आहेस का इम्प्रूव्हमेंट? हे पूस करणार आहे का? त्या माणसाने 3 वेळा विचारलंय हिला की करणार आहेस का इम्प्रूव्हमेंट, करणार आहेस का इम्प्रूव्हमेंट, करणार आहेस का इम्प्रूव्हमेंट. पण ह्या बाईच्या तोंडातून हो नाही ना तू नाही. काय घशामध्ये काय मशिरी बिशिरी अडकली की काय तुझ्या? तुम्हाला वाटत असेल की हे असं काय आहे वगैरे, पण जे खरं आहे ते खरं आहे. कारण की मला खरं सांगताय, मला लय टेन्शन येतं कधी कधी राहून राहून. एकट्यानेच किती मरमर करावं. हा त्या तर हाय, एकट्यानेच किती करायचा. टेन्शन येतं ना. आता गेली 4 वर्ष मी पण एकट्यानेच करतोय ना. माझा पण सेम तसाच आहे. दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा, दिनारा दिनजारा. आता तुम्ही बघितलं असेल, एवढ्या याच्यामध्ये तिला मी किती वेळा विचारलं, नाही बोलली ती, नाहीच बोलली. नाही ना बोलली ती. एक शब्द तोंडातून काढला नाही. एक शब्द गेला चुली धड बघितला पण नाही इकडं. मला लय अवघड वाटतंय. माझ्या मनाला धडधड चॅनल उडून टाकेन मी, एकही पाहणार नाही. उडवून टाकच्या भन तू. म्हणजे काय, तुला पण टेन्शन नाही आणि लोकांना पण टेन्शन नाही. माझी टेक्निकल चॅनल एक, माझे स्किन केअरचे, कोमलचं एक, कोमलचं रेसिपीचे, परीचे एक, आईच्या रेसिपीचे. हे झाले 6 चॅनल. स्वस्त जालना एक 7 चॅनल. हे 7 चॅनल मी इन्स्टाचे हँडल करतो. एवढी धगधग नको करू. तू माझा ऐक, तू चॅनल धडाधड उडवून टाक. नाही, मला वाईट वाटलं आज या गोष्टीचं. ती शेवटपर्यंत नाहीच बोलली ती की मी सपोर्ट करणार म्हणून. नाहीच बोलली ती, तिची इच्छा नाहीच आहे. नव तू समजून जा की तिला ना ह्या सगळ्यात पडायचाच नाही. तिला इच्छाच नाही ना. तिला फक्त त्याच हवा, घर मूल चूल. हे असंच झालं, ते तसंच झालं, हे असंच झालं. हे असं झालं तसं झालं. थांब परी, तू पागल आहेस का? केव्हाच बडबड करायला लागली तू मधामध्ये? असं बोलत नसते, बॅड मॅनच असतात. ती लहान मुलगी मधी मधी बोलते, तिला म्हणतोय बॅड मॅनस आहे. हा वा रे वा, बॅड मॅनस काय. आणि ही एवढीशी गोष्ट गपचूप गप कोपऱ्यामध्ये सांगायची, त्या सोडून युट्यूब वरती टाकले. ह्याला काय म्हणतात? ह्याला बॅड मॅनस म्हणत नाहीत. वा रे वा, काय दूतवंड्या. दर रोजची रड रारा ररी रारा ररी रारा ररी रारा ररी रारा. किती दिवस चालणार आहे असं? आला दिवस चालला, 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 आला दिवस चालला. अजून जास्त मी काही बोललो तर परत अजून जास्त फुगवाईन. तुम्हाला काय सांगू आता, त्यामुळे जास्त न बोललेलंच बरं. 17 मिनिटं तर बोलला. 17 मिनिटं नव, खूप कमीच आहे 17 मिनिटं. वास पडलाच नाहीस कधी तू. मी पण आता जास्त काही बोलत नाही. मला पण आता वैताग आला बोलून बोलून. माझा घसा सुकलाय माझा. मी चालू आता पाणी प्यायला. बाकीचा पुढचा ज्या काय असेल ते सबस्क्राईब वगैरे येऊन बोल. कधीपासून बसलाय समोर, ये बस. हॅलो, जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. टाटा.